सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुचाने जीवन. हा सर्वांच्या अंतरातला भक्तिभाव लेखणीच्या रूपानं आणि शब्दांच्या माध्यमातून परमेश्वरापुढे मांडणारे तात्यासाहेब तथा कुसुमाग्रज तथा विवा म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हा मराठी साहित्य सृष्टीतला एक तेजपुंज. शिरवाडकरांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण पुढे ते चुलत्यांकडे दत्तक गेले आणि विष्णू वामन शिरवाडकर झाले. एक सिद्धहस्त लेखक, कथाकार, कादंबरीकार, कवी, नाटककार, समीक्षक अशा चतुरस्त्रपणे साहित्य विश्वात वावरणाऱ्या शिरवाडकरांनी स्वातंत्र्य लढ्यातली उडी घेतली होती. क्रांती पर्वात समाजाला स्फूर्ती, प्रेरणा देणारा जसा एखादा नेता असतो, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या साहित्यिकाची लेखणी देखील लढ्यासाठी चैतन्यदायी ठरते. कुसुमाग्रजांनी ही भूमिका चोख बजावली. क्रांतीचा जय जयकार करणाऱ्या क्रांतिकारकाच्या शब्दात ते म्हणतात, रक्तमास लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर, पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर. सरणावरती आज आमची पेट ताच प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, असं ज्या भारत मातेला ते उद्देशून सांगतात तिच्याविषयी, कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. अशा शब्दात मातृप्रेमाचे हुंकार देखील त्यांच्या लेखणीतून उमटतात. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून निघणारे हे देशप्रेमाचे धुमारे असो किंवा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, हे जगण्याची उर्मी देणारे शब्द सौंदर्य असो. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. नाट्यात्मकता आणि भावोत्कटता ही कुसुमाग्रजांच्या लेखणीची खास वैशिष्ट्ये. नटसम्राट मधला एक आणि एक शब्द आप्पासाहेब बेलवलकरांना उंच उंच नेतो. म्हणूनच व्यक्तिरेखा आणि शब्द या दोन्हीतलं उंची हे साम्य नाट्यालाही उंचीवर नेतं. सोन्याचं कडकुल मखमाली पायात रुपेरी वाळा, अशा या पावसात वादळ वाऱ्यात कुठे रे लाडक्या जातोस बाळा. कुणी कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात जंगलात हिंडते. जिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडते. कुणी घर देता का घर? खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेले. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्धा अधिक तुटून गेले. समुद्राच्या लाटावरती, जंगलातल्या झुडपावरती झेप झुंजा घेऊन घेऊन तुफान आता खचून गेले. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडतंय. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडते. कुणी घर देता का घर? तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, आणि एक हवे आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि एक विसरू नका बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवं मागल्या अंगणात सरकारसाठी. सरकार 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 कोलंबसाचे गर्वगीत, पृथ्वीचे प्रेमगीत अशा एकापेक्षा एक अजरामर कविता, कुसुमाग्रजांचे विशाखा, किनारा, जीवनलहरी यासारखे कविता संग्रह सजवितात.
कवितेबरोबरच नाटक, कथा, कादंबरी, ललित, वैचारिक अशा अनेक वाङ्मय प्रकारात लेखन करणाऱ्या शिरवाडकरांचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान झाला. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. मराठी साहित्याने युक्तिवादी, वादविवादी, ध्येयवादी, सुधारणावादी, जीवनवादी, सौंदर्यवादी अशा विविध छटांचा अंगीकार केला. याला प्रेरणा होती नव्या जगाचे नायक आम्ही असं म्हणत क्रांतीची तुतारी फुंकणाऱ्या केशवसुतांसारख्या काही साहित्यिकांच्या लेखणीची. संतांचे वैविध्यपूर्ण समृद्ध वाङ्मय ज्या साहित्याला भक्कम पाया म्हणून लाभला आहे आणि शाहिरी वाङ्मयाच्या माध्यमातून ज्याची नाळ लोकभावनांशी जोडली गेली आहे, त्या मराठी साहित्यानं मराठी भाषेच्या इतिहासात एकापेक्षा एक असे मानाचे तुरे खोवले. या पार्श्वभूमीवर आधुनिक कालखंडात अनेक साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली. या सर्वात कुसुमाग्रजांचे स्वतःचे एक वेगळे आणि तेजोमय असे स्थान आहे हे निश्चित. खगोलातील एक सत्य या महान कवीने आपल्या प्रतिभा परिस स्पर्शाने काव्य रूपात मांडून निष्ठा आणि स्वप्नांवर प्रेम करणाऱ्या आढळ मनाला अजरामर केलं. खरं तर सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे भौगोलिक वास्तव, परंतु तेजावर प्रेम करणारी पृथ्वी सूर्याच्या भेटीसाठी युगे युगे उत्सुक आहे अशी कल्पना कविराजाने पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत केली. पृथ्वीच्या प्रेमगीत मध्ये एक गंमत आहे. निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटा पडी केस पिंजारुनिया कधी धूमकेतू कधी आर्धव. ठीक आहे, बाकीचे अंतरिक्षातील चिल्लर आणि मोठे प्रेमवीर पृथ्वीच्या समोर प्रेमासाठी गोंडा घालतात. ठीक आहे, पण ध्रुव बाळ किस खुशी में? ये आपने कभी विचार किया है इसका? ये तो बहुत दुर्बोध लाइन है तात्या साहब ने लिखी हुई. मग तिथे वात्सल्य भावाने ते आपण पृथ्वीचं प्रेमगीत वात्सल्याची कविताच नाही ना. ऐसा क्या करते यार आप? पिसाटा परी केस पिंजारुनी हा कधी धूमकेतू कधी आर्धव नहीं. मैं उस प्रेम करता हूं, वो मुझे चाहिए. आणि निराशित संन्यस्त होऊन वैसे ऋषींच्या कुळी उत्तरे. एवढासा जरी असला तरी मेला पुरुषच आहे ना, आणि ती कितीही उंचीची असली 200 वर्षाची तरी बाईच आहे ना. हे नर्मादीचं प्रेमच आहे. दिस इज माय सो कॉल्ड अंडरस्टँडिंग ऑफ पोएट्री. पण त्याला दुर्बोध आहे आणि थोड़ा झटके भी है, हटके भी है, अनैतिक भी है, नीतिमन नहीं, काहीतरी गडबड आहे. पण कविता नीतिमान आणि अतिमान कधी असते? नसतेच. एक तर पूर्ण असते किंवा अपूर्ण असते. एक तर कविता असते किंवा ती नसते. गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तीरावरी नदीच्या गवतातुनी उरावे असं जीवनाचं उद्दिष्ट सांगणाऱ्या कवीने आपल्याला भाषेचा आणि सुरेल जगण्याचा मंत्र दिला. म्हणूनच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. रात राणीच्या सुगंधाप्रमाणे मराठी वाचकांच्या अंतर्मनात रेंगाळत राहणाऱ्या अनेक चिरपरिचित ओळींचा आणि मराठी वाक्यांचा निर्माता असे हे वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्य विश्वातला एक अढळ तारा. चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला